नमस्कार, मी सचिन आवाडे, एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंडमध्ये आहे आणि दौंडमधील एका गॅस एजन्सीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांच्या रांगा ज्या आहेत त्या सिलेंडर घेण्यासाठी लागलेल्या आहेत। आपण माझ्या या दिशेला पाहू शकता, मोठ्या संख्येने ग्राहक जे आहेत ते सिलेंडर्स घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकता, लांबच लांब रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि पलीकडे जे आहे ते सिलेंडर्सने भरलेला टेम्पो जो आहे तो आहे आणि त्यामधून अनेक जण जे आहेत ते आता सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभा आहेत। आपण पाहू शकता, सध्या उन्हाचा कडाका देखील आहे। अशा परिस्थितीत देखील एका लाईनमध्ये सर्व सिलेंडर जे आहेत ते आलेल्या व्यक्तींनी ठेवलेले आहेत आणि नंबरनुसार या ठिकाणी सिलेंडर घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। इराण इस्रायल युद्ध जे आहे ते सुरू झालं होतं आणि या युद्धामुळे आपल्याकडे गॅस टंचाईची समस्या जी आहे ती निर्माण झाली होती। यामुळे व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर्सचा पुरवठा जो आहे तो काही काळ बंद करण्यात आलेला होता। तसेच जे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर्स आहेत त्यांच्या बुकिंगची मर्यादा, दिवसांची मर्यादा जी आहे ती देखील वाढवण्यात आलेली होती। परंतु सध्या जे आहे ते पुन्हा एकदा 25 दिवसांनंतर गॅस सिलेंडर्सचं बुकिंग जे आहे ते करण्यात येतंय आणि याचमुळे मोठ्या संख्येने सध्या नागरिक जे आहेत ते गॅस सिलेंडर्स नेण्यासाठी आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसत असल्याचं आपण पाहू शकता। मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। सध्या सिलेंडर्स नेण्यासाठी आलेले अनेक व्यक्ती देखील या ठिकाणी आहेत। आज तुम्ही या ठिकाणी सिलेंडर्स नेण्यासाठी आलेला आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की काय परिस्थिती, शुक्रवारी शनिवारी बुकिंग झालेली आहे, तो गॅस आज मिळतोय। रविवारी सुट्टी होती, 2-3 दिवस गाडी आलेली नाही असं म्हटलं जाते। फक्त ग्रामीण नाही पण पुण्यातही परिणाम झालेला आहे। आमचा मुलगा पुण्यात इंजिनिअरिंगला कॉलेजला असताना त्याची मेस बंद आहे। 400 रुपये पर डे हे जेवण एक हे बोललं जाते। तो मुलगाही माघारी आलेला आहे। ग्रामीणला कसं तरी गॅस मिळाला नाही तर लाकडं याच्यावर चुली चालू शकतात, पण आमचं शेती व्यवसाय आणि त्या शेती व्यवसाय असणारे ट्रॅक्टर्स, डिझेल, पेट्रोल, खतं पूर्ण मागलेले, प्लॅस्टिक मागलेले। अगदी काल गावाला बारदाना घेत असताना 20 रुपयाचा बारदाना 25 रुपये झालेला आहे। पाईपचे रेट वाढलेले आहेत। अशी पूर्ण परिस्थिती म्हणजे ग्रामीणला अर्थव्यवस्थेवर ही करण्यासारखी आहे। सध्या तुम्ही किती वेळापासून या ठिकाणी थांबलेला आहात आणि आणखी किती वेळ तुम्हाला सिलेंडर्स मिळण्यासाठी लागू शकतो? काय साधारणतः 1 तासच्या आसपास झालेले आहे नंबर आहे। 1 तास जवळपास ते सध्या लाईनमध्ये थांबलेले आहेत, परंतु यांचा नंबर जो आहे तो येण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, कारण मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी सध्या सिलेंडर्स घेण्यासाठी नागरिकांची लागलेली दिसून येते। HP गॅस एजन्सी समोर ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या ग्राहकांच्या लागल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसून येतंय। आता या गॅस एजन्सीचे मालक आहेत बारोकर, ते आपल्यासोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल? सर्व काही सुरळीत आहे, फक्त लोकांमध्ये जो संभ्रम आहे की गॅसचा तुटवडा आहे, पण तसं काही नसून सर्व LPG ग्राहकांना गॅस मिळत आहे। पण प्रत्येकजण भीतीपोटी आत्ता गॅस भरण्यासाठी ऑफिस किंवा इकडं रांगा लावत आहे, तर त्याची गरज नाही आहे कोणी यायची। गॅस घरपोच मिळेल, कोणीही तर येण्याची गरज नाही आहे। सर्वांनी आपल्या घरी बुकिंग करून आज बुकिंग केला तर 4 दिवसाच्या आत टाकी तुम्हाला मिळते, पण कोणीही तसं करत नाही। खेडेगाव असल्यामुळं जे ते आपापले बुकिंग घेण्यासाठी सुद्धा ऑफिसला येत आहे, तर तसं न करता सर्व ग्राहकांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आपापले बुकिंग करावे, सर्व टाकी घरी पोच होईल। आता सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे का, तसेच व्यावसायिक वापराचे जे सिलेंडर्स आहेत त्याचं वितरण सध्या केलं जाते? व्यावसायिकचं तर वितरण नाही करत आहे, पण गॅस सिलेंडरचा तुटवडा म्हणताच येणार नाही, कारण आपल्याला जो गॅसचा पुरवठा लागत होता दररोजचा त्याच्यापेक्षाही जास्त पुरवठा आज लागत आहे। कारण लोकांमध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती चुकीची झालेली आहे की वरनं टाकी येत नाही आहे किंवा कंपनी टाकी देत नाही, असं काही नाही। आमची HP गॅस कंपनी आहे ती पूर्णपणे सक्षम आहे की टाकी पुरवत आहे, कुठल्याही प्रकारचं टाकी थांबत नाही आहे। पण कस्टमरमध्ये जे संभ्रम निर्माण झाला आहे, भीती निर्माण झाली, युद्धामुळे टाकी मिळत नाही आहेत का किंवा काय, पण तसं कोणत्याही प्रकारचं कमतरता या ठिकाणी दिसून येत नाही। म्हणजे मी रोज ज्याप्रमाणे टाकी माझा सेल होता त्याच्यापेक्षाही सेल जास्त होत आहे। तर अशा प्रकारे सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की कुणी या ठिकाणी न येता, गर्दी न करता आपापली टाकी घरी घ्या। फक्त बुकिंग 2-3 दिवस आधी जर केलं तर कुठल्याही प्रकारची समस्या किंवा कुठल्याही प्रकारची रांग लावण्याची किंवा ऑफिसला येण्याची, गोडाऊनला येण्याची गरज पडणार नाही। आणि तसं कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की घरी टाकी मिळेल, पण ज्या सवयी पहिल्यापासून लागलेल्या आहेत की आपली तर बुकिंग करता येत नाही, सुशिक्षित लोक नाही आहेत, थोडंसं शेतीभाग असल्यामुळं
त्या ठिकाणी बुकिंग करणं अवघड जात आहे. मग ती लोक या ठिकाणी येऊन टाकीची मागणी करत आहे किंवा मग आम्हाला बुकिंग करून द्या, आमच्या ह्या समस्या सोडवा. काही समस्या होत आहेत तर त्या समस्याला सुद्धा आम्ही तोंड देत आहोत आणि अशा आत्ताच तुम्ही समस्यांबद्दल सांगितलं, नेमक्या अशा काय समस्या आहेत आणि असे साधारणतः किती नागरिक तुमच्याकडे येतात दिवसभरात? ज्यांना बुकिंग करता येत नाही असे भरपूर नागरिक आपल्याकडे येत आहेत की ज्यांना बुकिंगच कसं करायचं हेच माहीत नाही. म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे तो बराचसा आपल्याकडे येतो की आम्हाला बुकिंग करून द्या, आमचं बुकिंग होत नाही. तर याकरता भरपूर नागरिक आपल्याकडे आता, किती दिवसानंतर साधारणतः सिलेंडरचं बुकिंग होतंय? आता 25 दिवसावरती सरकारने कालपासनं बुकिंग केलेलं आहे. म्हणजे ती समस्या पण एक 45 दिवसाची जी समस्या होती ती पण सुटलेली आहे. त्याच्यावरती खूप लोकांना त्रास होतो, पण तो आता तेही सरकारने व्यवस्थित केलेलं आहे. सध्या जे आहे ते पंचरिकांमध्ये काहीशी भीतीची परिस्थिती असल्याने नागरिक जे आहेत ते सिलेंडर्स घेण्यासाठी गर्दी करत असल्याची माहिती जी आहे ते या गॅस एजन्सीचे मालक जे आहेत ते त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेले आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.